दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोक रांगेत उभे आहेत। नागरिक गॅस सिलेंडरच्या संभाव्य कमतरतेच्या भीतीने विक्री केंद्राकडे मोठ्या संख्येने धाव घेत आहेत। अनेकांनी आधीच गॅस बुकिंग केली आहे आणि संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे ते त्वरित केंद्राकडे जात आहेत। तथापि विक्री केंद्राचे व्यवस्थापक स्पष्ट करतात की सध्या गॅस सिलेंडरचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे। शेतकऱ्यांना अनुदानित दरावर दिला जाणारा युरिया खत औद्योगिक वापरासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नागपूर स्थित कळमेश्वर MIDC मधील एशियन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात युरिया खत जप्त केले आहे। तपासणीत 28 भरलेली आणि 80 रिकाम्या बोऱ्या जप्त केल्या गेल्या। तसेच 100 पेक्षा जास्त बोऱ्यांचा साठा असल्याची शंका आहे। कृषी विभाग आता तपास करत आहे की खत गैरकायदेशीर पद्धतीने कसा पोहोचला आणि सप्लाय चेन मध्ये कुठे नियम मोडले गेले। नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनी विरुद्ध पोलीस तक्रार नोंदवली गेली। पुढील तपास पोलीस करत आहेत। राजस्थानमधील खाटूश्याम बाबा मंदिर दर्शनासाठी निघालेल्या कामठीच्या पारसे कुटुंबाची कार सालासर रोडवर भीषण अपघातात बाधित झाली। टवेरा कारवर प्रवास करणाऱ्या कुटुंबाने उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर दर्शन केल्यानंतर राजस्थानकडे जात असताना समोरून आलेल्या वेगवान पिकअपने कारला जोरदार धडक दिली। या अपघातात कुटुंबाचे आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले। जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात नेण्यात आले। मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सालासरच्या सरकारी रुग्णालयात करण्यात येत आहे। या दुर्घटनेमुळे पारसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे। भारतीय रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि होळीनंतर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला पाहता अनेक विशेष ट्रेनच्या संचालन कालावधीमध्ये वाढ केली आहे। उत्तर पश्चिम रेल्वेने हरियाणा आणि राजस्थानसाठी 3 जोडी ट्रेन्सचा विस्तार केलाय, तर मध्य रेल्वेने 1484 समर स्पेशल ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।